लोक तुमच्या पाठीमागे वाईट बोलतात. स्वामींचे नक्की हे उत्तर ऐका. स्वामी काय सांगतायत? स्वामी म्हणतायत, "अरे, पुन्हा एकदा लोकांच्या टोमण्यांमुळे आणि त्यांच्या खोट्या आरोपांमुळे डोळ्यात अश्रू घेऊन बसला आहेस का? ज्यांच्यासाठी तू नेहमी चांगलं केलंस तेच आज पाठीमागे तुझी निंदा करत आहेत. तुझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवत आहेत म्हणून तुझं मन तिळतिळ तुटतंय का? मी कोणाचं काय बिघडवलं? मग लोक माझ्याबद्दल एवढं वाईट का बोलतात? हाच विचार करून स्वतःला त्रास करून घेत आहेस का? हा व्हिडिओ आज तुझ्यासमोर उगीच आलेला नाही. जेव्हा जेव्हा जगाच्या अन्यायामुळे माझा भक्त खचून जातो, तेव्हा त्याला जगात जगण्याची खरी ताकद देण्यासाठी मला यावं लागतं. लोकांच्या या बोलण्याकडे लक्ष देणे आणि स्वतःचे मन दुःखी करणे आता बंद कर. शांत चित्तानं ऐक. आज तुझा हा स्वामी तुला निंदा करणाऱ्यांना उत्तर देण्याचा एक सुवर्ण मार्ग सांगत आहे. माझ्या शब्दांवर विश्वास ठेव. भिवू नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. तू नेहमी विचार करतोस की तू सगळ्यांशी चांगला वागतोस. तर ही लोक तुझ्या पाठीमागे खोट्या गोष्टी का पसरवतात? पण या जगाचा नियम आहे. लोक नेहमी त्याच झाडावर दगड मारतात ज्या झाडाला गोड फळे लागलेली असतात. जर लोक तुझ्याबद्दल बोलत आहेत, तुझी निंदा करत आहेत, तर समजून घे की तू त्यांच्यापेक्षा खूप पुढे आहेस आणि ते तुझ्या बरोबरीला येऊ शकत नाहीत. लोकांचे कामच आहे बोलणे. आज जर तू चांगले केलेस तरी लोक नावे ठेवतील आणि वाईट केलेस तरी लोक नावे ठेवतील. मग ज्या जगाचा स्वभावच बदलणारा आहे त्यांच्या प्रमाणपत्राची तुला काय गरज आहे? तुझा हिशोब लोकांसोबत नाही तर तुझा हिशोब माझ्यासोबत आहे. जोपर्यंत तुझा आत्मा शुद्ध आहे, तोपर्यंत तुझे कर्म प्रामाणिक आहेत, तोपर्यंत जगाने तुला कितीही चुकीचे ठरवले तरी माझ्या दरबारात तू नेहमीच निर्दोष असशील. तुला कोणाशीही वाद घालण्याची किंवा स्वतःला बरोबर सिद्ध करण्याची गरज नाही. निंदा करणाऱ्यांचे तोंड स्वतः वेळाने त्यांचे कर्म बंद करेल. तू फक्त शांत राहा आणि तुझ्या कर्माचा मार्ग चालत राहा. तुझा शांतपणाच त्यांना सर्वात मोठे उत्तर असेल. मनातील ह्या संतापाने हे दुःख बाहेर फेकून दे. चेहऱ्यावर एक निवांत हसू आण आणि पुढे चालत राहा. जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी उभा आहे, तोपर्यंत जगातील कोणतीही वाईट गोष्ट तुझं यश हिरावून घेऊ शकत नाही. मी तुझ्या सोबत आहे आणि अखंड पाठीशी आहे. कायम लक्षात ठेव आणि पुढे चालत राहा. तुम्हीही स्वामी भक्त असाल तर कमेंटमध्ये नक्की श्री स्वामी समर्थ लिहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.